नाग नदीतील सांडपाण्यामुळे गोसेखुर्द धरण प्रदूषित आहे। गोसेखुर्द धरण प्रदूषणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल आहे। न्यायालयानं स्वतःहून जनहित याचिका दाखल केली आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळासह संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावण्यात आली आहे। रामदास आठवलेंकडून गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी आहे। धरणातील जलसाठ्याचा आढावा घेतलाय। गोसेखुर्द धरण विदर्भाकरता महत्वाचं आहे असं रामदास आठवले म्हणतात। 20 वर्ष हे धरण पूर्ण होण्यासाठी लागले, पण विदर्भाच्या विकासासाठी अशा पद्धतीच्या धरणांची नितांत आवश्यकता होती। वैनगंगा नदीवरती हा जो इथं धरण बांधण्यात आलेला आहे त्याला एक आगळं अशा पद्धतीचं महत्व आहे। जवळजवळ 2,69,000 एकर का हेक्टर आहे, 2,59,000 हेक्टर लक्ष्य आहे। एवढ्या शेताला एवढ्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे। आता सध्या मात्र 2 लाखापेक्षा जास्त हेक्टर जमिनीला पाणी जात आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर अशा 3 जिल्ह्यांना याचा मतलब फायदा होणार आहे। धुळे जिल्ह्यातील हाडाखेड चेकपोस्टवरील कथित अनियमितता प्रकरण आणि या प्रकरणी कारवाईच्या मागणीकरता शिवसेना जिल्हा प्रमुखांचं उपोषण आहे। शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनावणेंचं उपोषण आहे। मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याची भूमिका आहे। पत्राला यांनी साधं मला बोलवणं सुद्धा केलं नाही की आपण आमरण उपोषणाला बसू नये, आपण चर्चा करू, आम्ही कारवाई करतो आणि एक अहवाल तुम्हाला देतो असंही यांनी सांगितलं नाही। त्यामुळे आज 3रा दिवस आहे माझा आमरण उपोषणाचा। शनिवार रविवारी हे कोणी भेटले नाही, फक्त शनिवारी एक त्यांचा असिस्टंट आला आणि बुवा तुम्ही उपोषण करू नका, सोमवारी बैठक घेतो। याला अर्थ नसतो। माझं आमरण उपोषण हे जोपर्यंत हे चौकशी करून कारवाई करत नाही, ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी पैसे घेऊन हप्ते घेऊन या ठिकाणी हे बोगस व्यवहार चालवलेला आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण चालू राहील, उपोषण सोडणार नाही। रांचीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आहे। जेएसएससी आणि सीजीएल या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत। झारखंडमधील मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या संदर्भात निर्णय घेतलाय। विद्यार्थी आंदोलकांची मागणी सरकारकडून मान्य झाली असल्यानं उपोषण जे आहे ते मागे घेण्यात आलेले आहे। पण या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासंदर्भातली मागणी अद्यापही अनुत्तरित आहे। उस सभी नौजवान अपने भविष्य की चिंता को लेकर और इस विषय पर जैसे कि पहले हमारे मंत्री गणों की जो टीम थी उनके साथ बैठक में सुलझा लिया गया था। जैसे रिफॉर्म्स की बात थी, ये आप लोगों के माध्यम से ही उन छात्रों की बातें हमारे कानों तक में आई, हमारी कमेटी के द्वारा भी हमारे कानों तक में आई। रिफॉर्म्स में निश्चित रूप से बिल्कुल पारदर्शिता के साथ आगे सरकार काम करेगी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।